मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरुज्ञानेश्वरासी पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्णा हरे श्रीरामचंद्राय नमः तेने ज्ञाने मी आपण उपदेशीन रघुनंदन ज्या उपदेशाशी विघ्न कल्पांती जाण बाधेना राम जय जय राम राम कृष्णा हरी तेने ज्ञाने मी आपण उपदेशीन रघुनंदन ज्या उपदेशाशी विघ्न कल्पांती जाण बाधेना ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमस्यादि लक्षणम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि। सकळ ग्रंथाचे माये ते श्रीरामचरित्र पवित्र वक्त्याचे वक्त्र पवित्र स्तोत्र श्रोत्रियांचे चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविष्ट एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम कुजंतीम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी। स्वाभिमान आहे वनाथांना आपल्या ग्रंथाचा, तसा माऊलींना स्वाभिमान आहे ना तरी सकळ ग्रंथाचे माये। सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे। आणि बालकांडामध्ये ऑनलाईन भावार्थ रामायणाचं प्रयोजन सुंदर आणि अभिमान गौरवास्पद आहे। आणि हे सर्व नियोजन गर्दे सर आणि सानप सरांचे आमचे प्रेमाचा संबंध आणि यांच्या सगळ्यांचे प्रेमाचं परिपाक म्हणून वेळी वाकडी सेवा आपल्या सर्व सज्जन मायबापांच्या संतांच्या कृपेनं जे वाणीला येईल बोल ते आपल्या पुढे बालकाच्या नात्यानं या ठिकाणी थोडासा मंद आणि मतिमंदचा या ठिकाणी मी उल्लेख करतो, ते आपल्या पुढे सादर होईल। तुम्ही संत माझी आकडा कराल दिठीचा बोवडा तुम्ही माने ऐसा एवढा होईल मी, म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक हे चरणी मस्तक चरण अहो गुरुचा आगाध स्वरूपाचा महिमा आहे। महाराज विश्वामित्र म्हणतात वशिष्ठ मुनिवर्ये तुम्ही रामचंद्र प्रभूला ब्रह्मज्ञान द्या। आणि गमतीची गोष्ट अशी आहे ब्रह्मज्ञानाचे अधिकारी वशिष्ठ मुनी आहे, त्याला ब्रह्मर्षी म्हणतात। आणि राजर्षी जी आहे ना विश्वामित्र आहे। आणि म्हणून एक विनंती आहे की तुम्ही रामचंद्र प्रभूला ओतप्रोत तृप्त करा समाधान यांचं। म्हणून या ठिकाणी विनवणी करतात, राजर्षी विनवणी करतात। आणि वशिष्ठ मुनीच्या ठिकाणी द्वेष नाही, कोणत्याही प्रकारचं ईर्ष्या नाही, मत्सर नाही, आणि त्याच्यामुळं मान ठेवतात महाराज। आणि तुमचा आज्ञेचा उल्लंघन मी कसं करावं, म्हणून वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवी आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेल ही आपली प्रतिज्ञा आहे। आणि ही धर्माची शिकवण आहे, हे आध्यात्मिक ज्ञान आहे। म्हणून वडिलांचा मान ठेवणं, आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतात। परंतु वशिष्ठाचा प्रश्न असा होता, जोपर्यंत शिष्य प्रश्न करीत नाही, जोपर्यंत ज्ञान विचारित नाही, तोपर्यंत आपण कसं सांगावं? सांगू नये ना, विचारल्याशिवाय सांगू नये आणि विचार केल्याविना बोलू नये। म्हणून या ठिकाणी पण मान ठेवतात। आणि वशिष्ठ मुनी म्हणतात
प्रजापती अर्थात ब्रह्मदेवानं उपदेश केला मला आणि त्या उपदेशाचं स्मरण म्हणून उपदेशाची अखंड स्फूर्ती माझ्या हृदयामध्ये तेवत आहे आणि या स्फूर्तीतून जे प्रगट होईल ते नश्वर स्वरूपाचं आहे. समाधान नश्वर स्वरूपाचं नाही, शाश्वत स्वरूपाचं आहे आणि समाधान देणारं आहे. मी नक्कीच रामचंद्र प्रभूचं समाधान करेल अशा प्रकारचं वचन दिलं. तेने ज्ञाने मी आपण उपदेशी नर गुणंदन, ज्या उपदेशाशी विघ्न कल्पांती जाण बादेना. आता हे जे ज्ञान आहे ना गुरुनच दिलेलं आहे प्रजापतीने, ते ज्ञान मी आता उपदेश करेन. ते ज्ञान अंगामध्ये रुजलं, अंगात भिनलं आणि ते वाचेतून प्रगट होणार. वाचा सामान्य नाही, पवित्र तू देह वाणी पुण्यवंत, जो वदे सर्व काळ. सर्व काळ पवित्र झाल्याशिवाय वाचा शुद्ध होत नाही. माऊली म्हणतात ना, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. आणि म्हणून वशिष्ठ मुनी म्हणतात, हा जे उपदेश आहे ना मी त्यांचं स्मरण करीन, जेणेकरून माझ्या वाचेमध्ये सामर्थ्य येईल आणि या सामर्थ्यातून या बळातून बस नक्कीच शिष्याचं समाधान होईल. अशा प्रकारची एक भाक देऊ लागली. विघ्नचे होया निर्विघ्न, प्रपंच होय चैतन्य घन, शिष्य होया ब्रह्मपूर्ण, अज्ञान ते ज्ञान होनी ठाके. कोणतं ज्ञान आहे, कसलं ज्ञान आहे? ज्या ज्ञानानं प्रपंचच बस परमार्थ होईल, परमात्मा होईल, चैतन्य घन होईल. ज्ञान आहेत ना अनेक आहेत. आता ज्ञानाचा स्फोट होत आहे. व्यावहारिक ज्ञान आहे बरं का, ते प्रापंचिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान आहे. आता शाळेमध्ये शिकवितात ते ज्ञान व्यावहारिक ज्ञान आहे बरं का, त्याला मूल्याची जोड दिली जाते. हे सत्य आहे. हे प्रयत्न चालू आहेत आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे. परंतु कोणतं ज्ञान पाहिजे? खरं माणसाला सुख देणारं ज्ञान, अध्यात्म ज्ञान. ते ज्ञान पैगाबरवे, जरी मणी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसे. माऊली म्हणतात ना, तन मन जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. ते ज्ञान पैगावर, ते ज्ञान. मग ते ज्ञान जर हृदयामध्ये आपण घेतलं, माऊली पुन्हा सांगतात, ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर होतो. वा. मग विस्तार बहु प्रगटी आत्मबोधाचा. म्हणून अध्यात्मामध्ये बोध आहे, ज्ञानामध्ये बोध आहे, विज्ञानामध्ये शोध आहे. विज्ञान शोध घेतं मला आणि इथं बोध आहे, आत्मबोध आहे. आणि हे आत्मबोध असला ना बस ते ज्ञान आहे ना, कुठेही जा समाधान सुखच देणार. त्याचं कामच एक आहे. सुखा सगळ्याला इच्छा आहे सुखाची बरं का, पण ज्ञान असं गोळा कराले की त्याच्याकडून दुःख निर्माण व्हाले. अध्यात्म विद्या याला म्हणायचं. आणि म्हणून वशिष्ठ मुनी म्हणलेले ते मला प्रजापतीकडून प्राप्त झालेलं आहे. ज्या ज्ञानानं प्रपंच चैतन्य घन होईल. नातांचा झाला ना बा, नातांचंच वाङ्मय आहे ना हे, नातांचंच उचिष्ट आहे ना हे. नाथ महाराज म्हणतात ना, अवघे चित्रिलोके आनंदाचे आता
चरणी जगन्नाथा चित्त चित्त ठेले. ज्ञानोबा काय म्हणतात, अवघाची संसार सुखाचा सुखाचा करीन. आनंदे भरीन ती. काय प्रतिज्ञा आहे त्यांच्या, मी हे करीन. आणि म्हणून त्या ज्ञानाच्या बळावर म्हणतात. म्हणून ज्ञानोबा राय आहेत ना, काय म्हणा, ज्ञानस्य देवा इति ज्ञान देवा. ज्ञान हेच ज्याचा देव आहे तो म्हणजे ज्ञानदेव. ज्ञानेन दिव्यते इति ज्ञानदेवा. प्रकाशित ज्ञानानं होणारा तो म्हणजे ज्ञानदेव. म्हणून ज्ञान फार महत्वाचं आहे. ते ज्ञान माणसानं ज्ञान मिळवावं. का मिळवावं? गीता माता सांगते ना, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमही विद्यते. तस्मै योगस सिद्ध काले नात्मनी विंदती. ज्ञात्मा देव उच्यते सर्व पापज्ञान. सर्व पापातून ज्ञान मुक्त करत महाराज. नंतर पाप करायचे आणि ज्ञान मिळवायचं. अहो ज्ञान मिळेल की पाप कशाला करेल? कर्मलं तरी करीत नाही पाप. ते ज्ञान आहे. ते ज्ञान ही दिव्यता आहे ज्ञानाची. म्हणून आपण फार भाग्यवान आहोत. होय, आपण भारत भूमीत जन्मला. हे क्षत्र पुण्यदायी वा गौतम तथागताचे. रामायणे घडावी येथेच पराक्रमाची. हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताची. भारतामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये आपण आहोत. संतांची भूमी. फार पुण्यवान आहोत. अनंत जन्माचे सुकृत आपल्या पदरामध्ये आहे. आणि म्हणून ते ज्ञानाचा वारसा बघा वडिलांनी आपल्यापर्यंत आणून ठेवला. वडील जे जे म्हणती करीती तया नाम धर्म ठेविती. एरती अनुष्ठिती सामान्य सकळ. आणि म्हणून वडिलांची मिरासी आहे आपली. फार आपण श्रीमंत, आपण कोणीच भारत देशानं म्हणायचं नाही बा आम्ही गरीब आहोत. एवढं श्रीमंत कोणालाच नाही. हे मिळतच नाही. नरदेह प्राप्ती. म्हणून नरदेह आता बघा. आणि पुन्हा नरदेह प्राप्ती. आता याचा विस्तार वाढते बरं का. नरदेह पुन्हा दुर्लभ आहे. आणि नरदेह दुर्लभ असल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये या नरदेहामध्ये ज्ञान मिळविण्याची पिपासा उत्पन्न होणं अत्यंत दुर्लभ आहे. शंकराचार्य सांगतात ना, दुर्लभम सद्गुरुरस्ती लोकी सत्संगती ब्रह्मविचार. म्हणून नरदेह दुर्लभ जाणा. आणि त्याच्यामध्ये मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय त्यांचा आश्रय संगत घडणं फार दुर्लभ आहे. म्हणून या मनुष्य देहात आल्यानंतर सद्गुरु, सत्संग आणि ब्रह्मविचार येणं अत्यंत दुर्लभ आहे. हे सर्व आपल्या परंपरेनं, आपल्या संस्कृतीनं आपल्यापर्यंत ठेवला, जतन करून ठेवलेला फार मोठं निदान आहे. आणि त्याच्या बळावर या ठिकाणी वशिष्ठ मुनी म्हणतात, मी निश्चितपणे विश्वामित्रा तू म्हटल्याप्रमाणे ते ज्ञान रामाला प्रदान करेल. ऐसी गुह्यस्तुती उपदेशीन श्रीरामा प्रती. हे वसिष्ठाची वचनोक्ती ऐकोनी निश्चिती सुखावे राम. रामचंद्र प्रभूचे कान मात्र वशिष्ठाकडे आहे. डोळेही वशिष्ठाकडेच आहे. सर्व इंद्रिय वशिष्ठाकडे आहे. वशिष्ठाचे हे ऐकल्यानंतर रामचंद्र प्रभूला अत्यंत हर्ष दाखवला. गुरुवर नितांत श्रद्धा पाहिजे. आणि जोपर्यंत गुरुवर श्रद्धा होत नाही तोपर्यंत ज्ञानाच्या गोष्टी स्वप्नातल्या. माऊली म्हणतात ना, मज हृदय सद्गुरु जे मी तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष आदरू विवेका. माझा विवेक त्यांनी जागा केला. म्हणून आता त्यांचे चरण माझ्या हृदयात आहे. आता हृदय हे आपुले चौफाळून यावरी वरी बैसवून पाऊले श्री गुरूंचे
आणि म्हणून श्री गुरु विषयी नितांत श्रद्धा. ज्ञानोबाराय कधीही मध्ये मध्ये आठवण काढतात, श्रीगुरूचं स्मरण करतात. अहो नाथ महाराज काढ किंबहुना सर्वच संत काढतात, तुम्हा आम्हाला आठवण येत नाही. कदाचित आपले गुरु तरी कसले असतील एक संशयाचा वाद आहे. आणि आपली मती आणि आपली श्रद्धा आढळ स्वरूपाची नाही बरं का. आणि म्हणून महाराज सांगतात त्याच्यावर दृढ विश्वास होत नाही. आणि जेव्हा दृढ विश्वास निर्माण होईल ना, आता काय हे एकलव्याचा गुरु द्रोणाचार्य. बरं साक्षात द्रोणाचार्य समोर होता का? नाही. मातीचा द्रोण केला, मातीचा द्रोणाचार्य केला. तया कोळी कु भाव फळला, विश्वासे बिन नाडीला जगी ठकीला विकल्प. चिखलापासून कुठं शिकलं होतं का? असं जर म्हणलं विकल्प संशय झाला गुरुविषयी महाराज ज्ञान मिळत नाही. चालत्या बोलत्या माणसाकडून ज्ञान मिळत नाही. चिखलानं शिकविलं, चिखलानं. हे आंतरिक श्रद्धेचं बळ आहे महाराज. आणि रामचंद्र प्रभू नितांत श्रद्धा ठेवतात. देव असून देवाला गरज काय श्रद्धा ठेवायची? तुम्ही आम्ही श्रद्धेनं वागावं, परमात्म्याला अवतार. हो किती परमात्म्याचा आपल्यावर उपकार आहे. एकतर आपल्याला मनुष्य देह मिळाला बरं का. म्हणून ईश कृपा तब जानिये मिले मानुष अवतार. गुरु कृपा तब जानिये प्रगटे तत्व विचार. महाराज सांगतात म्हणून त्या ठिकाणी वशिष्ठ मुनी रामचंद्र प्रभू अत्यंत अत्यंत भावनिर्भर झाले आणि अत्यंत विनम्रता प्रकट करू लागले. मग वसिष्ठासी श्रीरामापान सद्भावे घाली लोटांगण. अन्य भावे तुझ मी शरण, अंकित मी जाण तुझा गुरुवर्या. आता विषय असा आहे शिष्य झाले राम अत्यंत विनय. शिष्याचा सगळ्यात मोठा दागिना जर कोणता असेल किंबहुना कोणाचाही नम्रता, विनम्रता, विनम्र वृत्ती आहे. आणि विनम्र जो झाला ना त्याला ज्ञान, तो ज्ञानीच आहे म्हणून समजायचं. हे सगळं कशासाठी? अहंकार जावा म्हणून आहे. ज्याचा अहंकार गेला तोच विनम्र होतो. आता रामचंद्र प्रभूची दशा काय विनम्रतेची? माऊलीच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर बरं का किती विनम्रता आहे. ज्याच्याजवळ ज्ञान आहे तेच वापरू शकते, तेच झुकवू शकते. बाकीचे वाकविणारे आहेत आणि झुकविणारे आहेत. म्हणून माऊली म्हणतात फळ या तरुची शाखा सहज भूमीशी उतरली, ऐसे भूत मात्र असे का खालावते. पण कोणापुढे अत्यंत विनम्रता, कारण विनय हीच दयाची संपत्ती. जे जे मंत्र आरती माझ्या ठाई अत्यंत अगर्वता होईल असती. गर्वता गर्व संपला. म्हणून गुरुकडे जायचंय ना, मला काय येतंय म्हणून गेलं ना, नाही महाराज ज्ञान मिळेल. पोर होऊन जावं लागतं. पोर काय आहे? विनम्रता आहे. आणि विनम्र तोपर्यंत होत नाही, त्याला जोपर्यंत वाटतंय मला काहीतरी कळतंय तोपर्यंत ते विनम्र होत नाही. म्हणून शिष्याचे लक्षण काय आहेत बरं का, त्याची भाव दशा कशी असते ती परमात्मा लिहिलेलं दाखवतात. नाही तर परमात्मा का दाखवितात हो? मगाचाच विषय आहे. कारण परमात्म्याचा अवतारच याच्यासाठी या मनुष्य रूपामध्ये घेतला, खास मनुष्य रूपामध्ये अवतार सगुण रूप घेतला. नाही तर परमात्मा वास्तविक अमूर्त आहे बरं का. मूर्तीचे निमेळे मूर्तची होली केली, पण बरे अमूर्तपण न मिळे दादुली याची. दादुला आहे परमात्मा, त्याचा अमूर्तपण जाऊ देत नाही. निर्गुण नत्व जे आहे ना ते अबाधित ठेवून सगुण रूपामध्ये मनुष्याप्रमाणे या ठिकाणी कर्तव्यारी दाखवितात. देव स्थापावयाने नाथबाबाला भक्ता द्यावया मोक्ष सिद्धी.
मनुष्य लावावा सुबुद्धी, श्रीराम त्रिशुद्धी अवतार. माणसानं कसं वागलं पाहिजे, म्हणून आदर्श व्यक्तिमत्व काय, आदर्श पुरुषोत्तम काय, पुरुषामध्ये उत्तम काय, मर्यादाची परमसीमा काय आहे, आणि ती मर्यादा आचरण करण्यासाठी कितीही कष्ट झाले तरी रामचंद्र प्रभूला थोडंसंही कष्ट वाटत नाही, त्याची बाधा वाटत नाही. ही परमात्म्याची खुबी आहे, ही आपल्यावर दाखवलेली करुणा आहे. ऐसा सद्गदित कृपा वचन, करुणा भाकी दीन वदन, स्वामींनी कृपा करावी आपण, मज दीना उद्धरावे. स्वामीनं माझ्यावर कृपा करावी, माझ्या सारख्या दिनाचा उद्धार करावा. काय म्या उद्धार पावे, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. रामचंद्र प्रभूचा भाव आहे. बरं हे म्हणताना कसं म्हणायचं हे शिकविल्याने येत नाही गुरुजी. शिष्याचा भाव त्याच्या वाणीतून प्रगट होतो, आणि शिष्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू हे परमात्म्याला तीर्थ म्हणून वाहिले जातात. कंठी प्रेम दाटे, नयने नीर लोटे, हृदय प्रगटे राम. आणि तो राम भक्ताच्या दशेचं वर्णन करतात. संत जे करतात टोटल जीवनमुक्ताचं वर्णन करतात. परमात्मा कसला आहे जीवनमुक्ताचं वर्णन करतात. आणि जीवनमुक्त पाहिले आपण, अनुभवलेले आहेत संतांनी, जीवनमुक्ती अनुभवलेली आहे. त्याचं परमात्म्याचं वर्णन कसं करावं पहा. जो राम आहे तो सद्गतीत होतो. म्हणजे कोणी बी असू द्या बाबा, त्याला गुरु करावा लागतो. गुरुपुढे विनम्र व्हावं लागतं. गुरु बिन भवनिधी तरही नव्हते, चाहे बिरंची शंकर समो, कोणीही असो. आणि गुरु पुढे करुणा भाकावी लागते. तुकोबरा उग म्हणत नाही तर देवाकडे करुणा भाकावी लागते. माझी भाकावी करुणा, आलवा पंढरीचा राणा. परमात्मा करुणावंत आहे, पण त्याला करुणा भाकावा लागते. कारण त्याला कळवळा आला पाहिजे. आणि देवाला कळवळा आला ना, मग जगाने कसली मळमळा केला तरी काही फरक पडत नाही मला. हा, म्हणून तो एक बस कृपावंत आहे, दयावंत आहे. आणि सद्गुरू एक दयावंत आहे, संत एक दयावंत आहे. आणि संसार खरं सांग का, मायबाप एक दयावंत आहे. बाकी कोणाला दया येत नाही येत नाही. सगळे बाकी स्वार्थ जे नाही सुखाचे दिल्या घेतल्या. म्हणून गुरु उदार आहे, उदार. म्हणून त्याच्यापुढे उदार अंतकरणानं, विराट अंतकरणानं, विराट पुरुषोत्तम परमात्मा अत्यंत अत्यंत लीन होऊ लागले. जेवी दीपे गवाक्षासी दीप्ती, ती गवाक्षे दीपासी नेनती, तेवी तुझेनी सूर्यवंशा ज्ञान प्राप्ती, हे तुझे ज्ञान स्थिती मी नेने. परमात्म्याचा उद्घोष आहे. रामचंद्र प्रभू शिष्यत्वामध्ये बोलत आहे. गुरुवर्य, किती दिवसापासून तुम्ही आहेत आमच्या सूर्यवंशामध्ये? फार परंपरा जुनाट आहे. आणि मग तेव्हापासून मतिमंद माणसांना गुरु कळाले नाही. कधी कधी असं होतं, गुरु जवळ असतात पण कळत जवळी आहे परी भेटे ना. जसा परमात्मा जवळ आहे ना, भेटे ना. मग भेटे ना म्हणजे आहे कुठेतरी, हे लक्षात घ्या. मग कुठं आहे? आपल्या जवळच आहे हृदयामध्ये, पण भेटत नाही कधी. अविट गे बाई विटे ना. तसा गुरु आपल्या जवळ आहे पण गुरु कळत नाही. जसं की खिडकी त्याच्यासाठी दृष्टांत देतात.
आता गवाक्षामधून मध्ये सूर्याचे किरण आली. खिडकी जशाला तशी आहे, रोज येते सूर्यकिरण, मध्ये जाते. बर मध्ये नुसतं जाऊन नाही, अंधार पडलेला उजेड करते आणि पुन्हा वापस रोज येतात. अहो एका दिवसाचा परिचय आहे का? तरी खिडकीला परिचय होत नाही. खिडकी निर्दय आहे, तिला हृदय नाही, तिला भाव नाही, खिडकीला भक्ती नाही, नाही कळत. म्हणून रोज आल्यानंतर कळाय पाहिजे का नाही? सांगू घ्यायचं पण दुसरं सांगा. आता परमात्मा रोज आहे आपल्यापाशी. तुम्ही म्हणता झोपीत आहे, उठल्यास आहे, बसल्यास आहे, उठल्यास आहे, रोज आहे. आत्ती परिचय खिडकीपेक्षा जास्त. खिडकीच तरी संध्याकाळी सूर्याचा प्रकाश नसला की खिडकीला लाईटीचा प्रकाश घ्यावा लागेल, नाही कोणती अंधारात राहील. परंतु परमात्मा मात्र आपल्या आयुष्यापर्यंत आहे, किंवा आयुष्य संपलं तरी आहेच आहेच ना, परमात्मा आहे. मग किती बरं या जन्मात नाही, अगोदर किती जन्मात नव्हता? अहो होताच ना, तो सोबतच होता ना. जसा प्रपंच आपण पहिला किती वर्ष केला, नेनो किती का शेवटची 84 मधली ही पिढी आहे हे तरी काय माहित आहे. बरं इतक्या दिवसाचे संस्कार जसे प्रपंचाचे आपल्याला चिटकून आहेत, अति परिचयात व्हायला पाहिजे ना, होत नाही संसाराची. परमात्मा अति परिचयात आहे, त्याची मात्र अवज्ञा होती. नवल नेनो किती आश्चर्य आहे. संत अशा आश्चर्याच्या भूमिका मांडतात. तुका म्हणे माझ वाटते नवल, त्याचं नवल वाटते. म्हणून रामचंद्र प्रभू म्हणू लागले, मला आश्चर्य वाटतंय, खिडकीला कळालं नाही. तसं आम्ही खिडकीसारखेच ना, नुसत्याच खिडक्या ऐकायच्या, नळे फुंकिले सोनारे, त्याची कीर्ती ऐकाय, पण कधी त्याला जाणलं नाही. लक्षात, परमात्म्याला काही जण नुसते मानतात पण जाणीत नाही, काही जण नास्तिक मानितही नाहीत. मग एकदा ते बरी, पण जाणलं पाहिजे ना. पण निश्चितच आमची माया आहे. मानली का? मानली मानून जमत नाही, जाणावं लागते बाबा. ते जाणण्यासाठी सगळं. म्हणून प्रब्रह्म नुसतं मानून नाही, ते जाणलं पाहिजे. म्हणून खिडकीला हे कळत नाही, कधी तिला जाणून घ्यायची इच्छा झाली नाही ना. म्हणून प्रभूजी तुम चंदन मैपाळ. आणि म्हणून वशिष्ठ मुनी म्हणतायत, तुम्ही अशा स्वरूपाचे, तुमच्या ठिकाणी दिव्यता आहे, आम्ही मात्र अंध आहेत, आमचा तम गेला नाही. तुझे अगाध ब्रह्मज्ञान ते मी नेनेची अज्ञान, तू कुलगुरु सनातन म्हणून चरण दृढ धरी. कुलगुरु आहे, कुलाचे गुरु आहे, सनातन आहेत. तुम्ही चिरंतन आलेले आहे, परंपरेनं आलेले आहे. तुम्हाला सगळ्या कुलानं सन्मान केलेला आहे. आणि एकच गुरु इतक्या पिढ्या टिकला. गुरुची खासियत काय आहे? नाही तर रोज एक गुरु, सकाळी गुरु, दुपारी गुरु. तुका म्हणे गुरु आणि बहुता भारू शिष्याचा. एकच गुरु आहे. आणि रामचंद्र प्रभू म्हणतात, ही आम्ही अज्ञानी आहे. मी तो अनाथ अपराधी, कर्म हे मती मंद, तुझे मी आठविले नाही कधी. वाचे कृपानिधी माय बापा, गुरु हा संत कुळीचा राजा. ज्ञानोबाराय वर्णका, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव दुजा आन नाही. गुरु इतका देव तिन्ही लोकात नाही म्हणून काय महाराज. आणि ते जवळ असून ओळखू आलं नाही रामचंद्र प्रभू. बर का, ही त्यांची गुंतीच आहे. गुरुला मान देतात, गुरुला सन्मान देतात आपण. आणि म्हणून गुरु बर का
एवढा का तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे? आता निर्गुण परमात्मा आयुष्य गेलं तरी कुणाला दिसला नाही बर का. बऱ्याच जणांना जाणताही आला नाही. काही जणांनी मानला, निस्ताच मानून तसाच गेला नाही महाराज. आणि परमात्म्याला कधी त्याच्यावर केलेला उपकार त्याला कधीही कळाला नाही. गुरु मात्र महाराज जवळ येतात न विचारता. दगडाचे देव मनानं जवळ येतात को नाही ते. म्हणून महाराज हे गुरु आहेत, हे संत आहेत. चला कल्पतरूची आव चेतना चिंतामणीची गाव चालणारे हे भूदेव आहे. आणि म्हणून हे कसे त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ आहेत. म्हणून गुरु ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्म कैसा होता है? गुरु अपनी ज्ञान उत्पत्ति करते हैं, ज्ञान वृद्धि करते हैं, इसलिए गुरु ब्रह्म है. गुरु विष्णु कैसे? वो अपने ज्ञान की पुष्टि करते हैं, ज्ञान का पालन करते हैं, इसलिए गुरु विष्णु हुए. और आपने चित्त में जो छुपी हुई दुर्वासना है, किंबहुना कैसी ही वासना हो, उसको पार खत्म कर देते वो महेश्वर है, भगवान शंकर. म्हणून हे गुरुच्या ठिकाणी आहे. तीन देव एकाच देवात काम करतात, तो तर खरा देव. आणि म्हणून गुरुविषयी नितांत श्रद्धा आहे. म्हणून गुरुच्या फक्त संगतीमध्ये गुरु मिळावा बाबा. गुरु कोणालाही मिळत नाही बाबा. परमात्म्यानं कृपा केल्याशिवाय गुरु मिळत नाही बरं का. बदनेश्वर शास्त्र सांगते, मला काय करणार. आणि परमात्म्यानं कृपा करून गुरु प्राप्त झाल्यास पुन्हा देव कळतो. देव असा मनानं कळत नाही. गुरुविना अनुभव कैसा कळे. ते गुरु आहेत ते. आणि आम्हाला कसला अनुभव कळाला नाही, म्हणून मी मतिमंद आहे. त्या ठिकाणी अज्ञानी आहे. स्वतःला दुष्यने घेऊन रामचंद्र प्रभू राम स्वयं चैतन्य घन देव कार्यार्थ अवतार पूर्ण करावया धर्म संरक्षण मनुष्यपण नटनाट्य. म्हणून रामचंद्र प्रभूचं हे अवतार कार्य म्हणजे नटनाट्य आहे. हे नाटक आहे, नाटक. रामायण काय नाटक अगोदर लिहावं लागते बरं का. आणि पुन्हा मग नटानं मग पुन्हा सादर करावं लागते. तसं त्याला अनागत भाष्य म्हणतात. अगोदर लिहिलं काय महाराज पळ्याची कीर्ती वाढली ग. रामायण मला अत्यंत आवडते बुवा. कारण सगळे माणसं फार दुःखी आहेत. याचा अर्थ पाप बुद्धी आहे म्हणा किंवा काही बरं का. ते म्हणतात आपला कसा उद्धार होईल. ते कोण देव लोक होते, संत होते. अरे वाल्या ते कोण होता, जाऊ दे विषय. विषय असा आहे, परमात्म्यानं अवतार घेतला. माणसांच्या डोक्याचं ऑपरेशन कोणतंही डॉक्टरने केलं, त्याला जे अवयव मधले दिसायला पाहिजे ते दिसत नाही. ते संतांना कळतं. आणि हे परमात्म्यानं डोक्यामध्ये प्रकाश आणण्याचं काम केलं. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतमा धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्त जना. काय महाराज, परमात्मा साधूचा मोठेपणा वाढीतो, साधूचा मानू दिवशी आणि धर्माशी नीतीशी शेष भरी. हे रामचंद्र प्रभून करण्यासाठी अवतार घेतला.
खास मनुष्य रूपामध्ये आपण भाग्यवान आहोत. देवानं आपल्या वेशामध्ये मनुष्य रूपामध्ये अवतार घेतला हो. कारण देवाला माहित होतं भजन करणारी जात एकच आहे या पृथ्वी तलावर, ही माणसं. आणि यांनी भजन केलं की यांचे डोके जागावर राहतील, यांचे संसार स्थिराला लागतील, यांचे परमार्थ सिद्धीला जातील आणि देवाला आनंद वाटतो हो. बरं का, बाळ गोपाळ आनंदानं गुण्या गोविंदानं भजनात माझ्या चिंतनात नामस्मरणात सत्वावस्थेमध्ये बस या नशेमध्ये लुप्त झाले पाहिजे. आणि ते पाहून परमात्मा अत्यंत अत्यंत कृपा भरित होते. आणि ते सर्व पाहण्याचं स्वप्न देवानं ठेवलं आणि मनुष्य रूपामध्ये अवतार घेतला. आणि म्हणून हे सर्व त्याचं नटनाट्य आहे. नटनाट्य का म्हणतात? कारण तो निर्गुण आहे ना, परंतु सगुण रूप घेतलं. एक लेन कंटवेची म्हणून परमात्म्याने ही सृष्टी निर्माण करून हे जीवन निर्माण केलं महाराज. त्याच्यात माणूस केला आणि त्याला बुद्धी दिली. म्हणून एकच असा आहे प्राणी भजन करू शकतो. पशु काय बाकीच्याला पाप बी कळत नाही, पुण्यही कळत नाही, दुसरं काहीच कळत नाही महाराज. फक्त हे मनुष्यालाच कळत आणि मनुष्यच करू शकतात. मग रामचंद्र प्रभू मध्ये माणसंच आहेत ना, ईसाई धर्मामध्ये माणसंच आहेत ना. बरं जाऊ द्या, किती धर्म आहेत, सगळे धर्माचे नाव कशाला घेऊ. मग ती माणसं आहेत त्यांच्यात राम नाही आहे ना, आपल्यात आहे का? सगळ्यामध्ये राम आहे ना. ईश्वरा सर्वभूताना हृदय स्वागुणम तिष्ठति ब्रह्मयं सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. आयशीनी शरीराकारे यंत्रीभूती अवधारी वाहूनी हलवी दोरी प्राचीनाची सूत्रधार तो ईश्वराचा. सर्व सत्ता त्याची आहे ना. आणि मग त्यानं या रूपामध्ये अवतार घेतला. आणि म्हणून धर्म संस्थापना ही महत्वाचं. धर्म काय आहे हेच लोकांना. माऊली म्हणतात धर्म कोणता आहे? निज धर्म आहे. हे धर्म कीर्तन सिद्धी निर हे स्वधर्म आहे. स्वधर्म, स्वधर्म म्हणजे स्वरूपाला ओळखणं हे खरा धर्म आहे. आणि याला ओळखलं की काय करावं काय करू नये सांगायची गरज नाही. जे करेल ते उचित करेल ते त्याचा धर्म होईल. पण प्रत्येक धर्मातले लोक संत झाले बर का. त्यांना जे धर्म कळाला ते धर्म उचित आहे. म्हणून माणसाचे डोके ठिकाणावर राहिले. माणसं कर्मकांडात घुसली आणि खरा देव कुठे गेला कळालाच नाही. म्हणून देवाला पुन्हा काय करावं लागते? संभवानी पुन्हा यावं लागते जागेवर आणण्यासाठी भीती बर का. म्हणून रामचंद्र प्रभूंनी अशा प्रकारचा अवतार धारण केला. मनविता ज्ञान ब्रह्मी ब्रह्म नव्हे न्यून्य अथवा मनविता ज्ञा सज्ञान ब्रह्मी ब्रह्म पण अधिक नव्हे. आता ब्रह्म साक्षात सगुण रूपामध्ये आलं म्हणजे निर्गुणातलं सगुणात आलं म्हणजे त्याच्यातून वजा होऊन इकडं आलं असं नाही. अहो ब्रह्म आहे ना, ब्रह्मातून ब्रह्म काढलं की ब्रह्मच राहतं. ब्रह्मात ब्रह्म मिसळलं की ब्रह्मच आहे. ते कमी होत नाही जास्तही होत नाही. ते म्हणायचं ब्रह्म स्थिर आहे. बर जगाचा टोटल प्रलयानं संहार झाला तर अनंत अनंता हे प्रभू जी आहे ना ती सगळी सृष्टी आपल्यामध्ये लय करून घेतो तेव्हा तो राहतो. कोण राहतं? बरं ही सृष्टी नव्हतीच तेव्हा तोच होता, दुसरं कोणीच नव्हतं. म्हणून त्याच्यामध्ये काही कमी वाहन जास्त करणं होत नाही. साक्षात्कार झाला म्हणजे झाला बर का. मग थोडाच झाला. आता आम्ही लेकराला विचारतो कसं आहे जमाले? थोडं थोडं जमायले. उली उली ब्रह्मामध्ये उली उली नाही, थोडं थोडं नाही नाही महाराज. म्हणून ब्रह्मसुख आहे ना स्थिर आहे लक्षात घ्या.
आणि विषय सुख आहे ना क्षणिक आहे. लोक क्षणिक सुखासाठी, आणि भक्ती सुख हा वाढणार सुख आहे. मग संतांनी किंबहुना वेदापासून सर्व पुराणे आणि शास्त्र भक्तीला प्राधान्य देतात. ज्ञानाबरोबर भक्तीला विशेषत्व, कारण भक्तीतून हे सर्व प्राप्त होतं. म्हणून परमात्मा बर का तो ब्रह्म कमी झाला जास्त नाही, कारण तो निर्गुण आहे बर का. निर्गुण त्याच्यामध्ये कोणतेच, म्हणून या ठिकाणी तो रामचंद्र प्रभू अशा प्रकारची सगुण रूपामध्ये ज्ञानातीत श्रीराम स्वयं सदोदित तोही लोक संग्रहार्थ गुरुत्वे वंदित वशिष्ठात. आता राम कसा आहे? ज्ञानातीत म्हणजे ज्ञान अज्ञानातीत, ज्ञानाच्याही पलीकडे म्हटलं, अज्ञानाच्याही पलीकडे आहे. म्हणून देवाविषयी आवड लोकांना निर्माण होत नाही. केव्हा ते दिसेल आपल्याला, लोकांना देव असा दिसावा वाटतो. म्हणून रामचंद्र प्रभूंनी सगुण रूप धारण केलं. नाही तर निर्गुणाची भक्ती आता बाकीच्या धर्मामध्ये कोणत्या याविषयी काहीच नाही. निर्गुणाची भक्ती आता कसा बघायचा देव? बघायचा कसा? बरं, जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाव श्रद्धा निष्ठा बसत नाही. आणि हळूहळू ढाळे ढाळे थोडी थोडी ती वाढली पाहिजे ना, वाढत नाही. म्हणून राम आहे ना असा सगुण रूप धारण. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी जरा पुढच्या वेळी चला ज्ञानातीत श्रीराम स्वयं सदोदित तोही लोक संग्रहार्थ गुरुत्वे वंदित वशिष्ठाते देवोनी सद्गुरुशी सन्मान. श्रीराम न पुसता ब्रह्मज्ञान ते ज्ञान मार्ग विच्छिन्न स्वयं आपण केला से होय. आता परमात्म्याला कोणत्या ज्ञानाची? सगळं ज्ञान त्याच्यापासून आहे. ज्ञानाचं बीज तो आहे. आणि महाराज त्याच्यामुळं गरज नाही, परंतु गुरुचा सन्मान द्यायचा. देव कळत नाही. का कळत नाही? माऊली याचं वर्णन सांगतात, कारण ज्ञानातीत आहे, आतर्क्य स्वरूपाचा आहे, तर्कानं कळत नाही, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रे, ते तर इंद्रिय केर काय. इंद्रियांना काय कळणार आहे? इंद्रियांना अगोचर स्वरूपाचा परमात्मा. म्हणून त्या परमात्मा इतका लीन होतो की गुरु पुढे शिष्यत्व करतो. कारण लोकाचारासाठी लोकांनी यापुढे अशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे. गुरु शिष्य परंपरा टिकून राहिली पाहिजे. आणि गुरुशिवाय खरं ज्ञान मिळत नाही. आता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मालिका ज्ञानदेवापर्यंत आली ना. ज्ञानदेवासार ही गुरु परंपरा आहे. जसं की दत्तात्रेय जनार्दन स्वामीचे गुरु, जनार्दन स्वामीचे एकनाथाचे जनार्दन स्वामी, आणि पुन्हा गावोबा महाराज नाथ परंपरा आहे. त्या परंपरा मग ही टिकली पाहिजे ना, ही टिकली पाहिजे. आणि याच्यासाठी शिष्यत्व पत्करावं लागतं. मग शिष्य झाल्यानंतर शिष्यासारखंच राहावं लागतंय. नाही तर देवाला काय गरज होती? नाही महाराज, अत्यंत विरोध लोकाचार्यासाठी लोकांनी असंच नाही तर लोक पुन्हा काय म्हणले असते, कुठं राम तरी एवढा विनम्र राहत होता गुरुच्या पुढे. अरे तेवढा मोठा गुरु, परंतु राम त्याच्या पुढे नाही नमला. आताचे तर आमचे गुरु काय असले, गुरु लोभी शिष्य लालची, दोनों खेले डाव, दोने बड़े बापुड़े, चले पत्थर की नाव, डुबे पत्थर की नाव. सगळे. आणि म्हणून हे लोकाच्या हे सत्य सापडलं पाहिजे. हे या मालिकेतून परंपरेचे आले. म्हणून गुरु परंपरा
त्याला म्हणायचं राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खुन मालिकेचे बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. गुरु परंपरा आहे. म्हणून हे अशा प्रकारचं आचरण लोकांना करावं. रामचंद्र प्रभूचा प्रकार आहे. करावया दिनोद्धारा गुरु शिष्य परंपरा स्थापावया रघुवीरा कळवळापुरा ज्ञान मार्गी. ज्ञान मार्गाचा पूर्णपणे चोखटपणा करण्यासाठी रामचंद्र प्रभूने कळवळा केला, करुणा केली, आपल्याला मार्ग दाखवला. राम कशी वा अजूनही लोक म्हणतात एक वचन एक पत्नी एक वाणी मर्यादा पुरुषत्व. रामाने बस कोणाचंच मोडलं नाही, मनासारखी राहिली. आया अमर्याद परमात्मा मर्यादित होऊन बसला. हलता आलं नाही, डुलता आलं नाही, चाकोरीत राहावं लागलं देवाला. म्हणून परमात्म्यानं पुन्हा कृष्ण अवतार घेतला अमर्याद. म्हणून चरित्र आचरणीय स्वरूपाचं रामाचं. सांसारिक लोकांना संसार करून माणसाला वाटते संसार लेकर बाळ सगळं आनंदात राहावं ना आनंदी राहावं. कोणाला वाटत नाही, सगळ्यांना वाटतं ना. राम असा आहे बा सगळ्यांना संसारिकांना आनंद. रमनते योगिना यस्मनी रोमा रोमात रमन करणाऱ्या चैतन्य आत्म्यात योगी रमन करतात तो राम तुम्हाला संसारिकांच्या आत्म्यामध्ये रमन करतो आणि त्याची झलक दाखवतो. गुरुत्वे वसिष्ठासी सन्मान देवोनिया रघुनंदन परम प्राप्तीचे अनुसंधान देवोनी ब्रह्मज्ञान विनवी तसे पुसे. रामचंद्र प्रभू अत्यंत विनयानं ब्रह्मज्ञानाची इच्छा करतात. बरंच ज्ञान मिळवावं म्हणून सगळे आता प्रयत्नात आहेत. फक्त एकच इच्छा नाही, ब्रह्मज्ञान. मग ते काय म्हणले तर तू कुबारायच म्हणले की नको लावू ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्म. मग तू भक्त आहेस का? मी भक्त तू देव आहेस तरी मग भक्त हो. भक्त नाही कारण भक्ती नाही, श्रद्धा नाही, ज्ञान नाही. आणि रामचंद्र प्रभू ब्रह्मज्ञानाची इच्छा करतात. ब्रह्मज्ञानाशिवाय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती नाही आणि परमानंद प्राप्ती नाही. ब्रह्म कशाला म्हणायचं? ब्रह्म म्हणजे स्थिर अशा प्रकारचं आत्यंतिक सुखाची प्राप्ती याला म्हणायचं ब्रह्म. ब्रह्म मूर्ती संत अवतरले जगी. कारण ब्रह्म आचरण करण्यासाठी बर का अवतरले. सम्यक आचरण योग्य प्रकारे आचरण आहे आणि म्हणून हे ब्रह्म. आता ब्रह्माला जास्त बोलणं मी का बोलत नाही कारण हे कोणालाच कळणार नाही. वेद जया गाती श्रुती म्हणती नीती नीती. वेद ब्रह्माचं वर्णन करीत बसले. वेद अनंत बोलिला आज चुकाची साधी पण ब्रह्म आहे ना आत्यंतिक सुखाची प्राप्ती ही ब्रह्मान आहे. आणि म्हणून हे ज्ञान फार महत्वाचं आहे. तुम्ही म्हणता मग हेच ज्ञान लोकांनी मला भक्ती का करावी? भक्ती अगोदर घ्यावी आणि पुन्हा ज्ञान. भक्ती प्रेमावी ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. नाथ महाराज म्हणतात भक्ती अगोदरच पाहिजे आणि खरी भक्ती असली की ज्ञान होईल. देव कृपा करेल, गुरुला पाठवून देईल, नाही तर स्वतः देव गुरु होईल. ज्ञान होय मुडा अति मूर्ख ते आदगडा. ही परमात्म्याची कृपा आहे ना, है का नाही? म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची अपेक्षा करतात. घेऊन अज्ञानत्व
सर्वाची बुंती केवळ ज्ञान प्रश्नोक्ती स्वयं पुसत आहे रघुपती तेही उपपत्ती अवधारा. आता काही जर चांगलं मोलाचं आपल्याकडून माहिती घ्यायची असेल ना त्यावेळेस अज्ञानाच न विचारावं लागतं. माहित नाही असं विचारावं नाही ना. बोला की तुम्ही मला सगळं कळत आहे बोला, मला सगळं माहित आहे बोला असं म्हणलं ते मग तुला माहित आहे मग मी कशाला बोलू. रामचंद्र प्रभूने अज्ञानाची बुंती घेतली. बुंती का घेतली? कारण राम ज्ञान स्वरूप आहे. बर तुम्ही नाही आम्ही नाही, राम स्वतः म्हणतात मी ज्ञान स्वरूप आहे. मी माझे स्वरूप चैतन्य ग सीता चिच्छक्ती संपूर्ण सीतेशी मध्ये वेगळी म्हणून मी ज्ञान आहे आणि माझी चिच्छक्ती ज्ञानाची शक्ती सीता आहे बरं का. म्हणून ज्ञान आहे बरं का गिळवणी बरं का अज्ञानाची बुंती घेतली आणि मग प्रश्न विचारावे लागले. आणि विषय असा आहे उपनिषद असो कोणते ते शिष्यानं प्रश्न विचारायचे आणि त्याचं निराकरण गुरुने करायचं. प्रश्न उत्तर जसं शाळेमध्ये विद्यार्थी जास्त प्रश्न जे विचारतात ते विद्यार्थी जास्त शिकतात आणि कधीच प्रश्न विचारित नाही म्हणजे सगळं ज्ञान त्याला आहे का नाही. पण जिज्ञासा वृत्ती नाही, उत्सुकता नाही, जाणून घेण्याची वृत्ती नाही. म्हणून हे सगळं जाणून घ्यावं लागते. ही व्याकुळता आहे, ही तहान लागली पाहिजे ब्रह्म पिण्याची बरं का. म्हणून रामचंद्र प्रभू अशा प्रकारची बुंती घेऊन पांघरून घेऊन वेगवेगळे अज्ञानासाठी सद्गुरूची कृपा झाली ना. अरे ढेक काय एका क्षणामध्ये नाहीच होते. परमात्म्यानं कृपा केली की काय होणार नाही. कारण सद्गुरूनं वकालत केली पाहिजे देवा आपली. आणि म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हे सगळं प्रारब्धाला आहे. पण महाराज सांगतात ना नाथ महाराज म्हणतात ना हे सगळं काय प्रारब्धाचा एक भोग आहे आणि हे प्रत्येकाला करावंच लागतं कारण हे कर्माचा सिद्धांत आहे. कर्माचा अकाट्य सिद्धांत हेच आहे. म्हणून महाराज म्हणतात कर्माचं स्वरूप जाणलं पाहिजे. अकर्म कशाला म्हणायचं हे कळालं पाहिजे. हे आपल्याकडून म्हणून कर्मण्य होपी बोधव्य बोधव्याच्या विकर्मणा अकर्मणस्य बोधव्यम गहनो कर्मनागती. हे मला समजत नाही. प्रभू प्रभू म्हणजे गुरुला म्हणतात आणि त्याच्यामुळं मी याच्यामध्ये अज्ञानी आहे. बस मी स्वतंत्र नाही, मला याविषयी कोणती जाणीव नाही. देहा सता प्रारब्धाधीन जेने होय ब्रह्मज्ञान तैसी कृपा करावी परिपूर्ण ज्ञान विज्ञान परिपाके. प्रारब्धाधीन देह आहे म्हणून प्रारब्धानं मिळतात. मी म्हणतात ना प्रारब्धाची जोडी धन प्रारब्धाची वाडे मान. लोक म्हणले प्रारब्धानं सगळं मिळतंय करायची काय गरज आहे. काय पुरुषार्थ करावा लागतो. कसला पुरुषार्थ असतो नाही म्हणले डाका घालायचा लुटायचं श्रीमंत होत हे पुरुषार्थ आहे. पुरुष अरे पुरुषत्वाचं हे काम आहे का? मध्यरात्री कोणाच्या घरामध्ये डाका घालायचा आणि चोरी करायची पुरुषार्थ. काय महाराज पुरुष संत सांगतात पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती निघाला भक्तीपंथी जगादी. सद्गुरूवर ची सेवा करणं मात्या पित्यांची सेवा करणं म्हणजे उपकार जगावर करणं नाही. आपल्याच मायबापाची सेवा आपण करायची आणि आपणच पुण्य लुटायचं आणि त्याचा संचय वाढायचा अंतःकरण शुद्ध व्हायचं परमात्म्यानं कृपा व्हायची सद्गुरू त्याला दिव्य ज्ञान द्यायची. हे असला पुरुषार्थ आहे हो. मग किंवा मग जोडून या धन मग धन मग गोळा करा व्यवहारामध्ये पण उत्तम व्यवहारात. पण गमतीची गोष्ट आहे उत्तम व्यवहारानं श्रीमंत कोण व्हायला
उत्तम व्यवहारानं अहो एवढे लोकांचे व्यवहार काय चांगले सुदेव व्यवहार आहेत का? एवढे लोक श्रीमंत झाले नाही महाराज. पण म्हणतात पुरुषार्थ ते जोडून याच उत्तम व्यवहार उदास विचारी. अहो आशा करीत नाही वारीमध्ये बस अन्नदान ती अंतःकरणात करतो. अहो कोट्यावधी लोकांना खर्च करू वाटत नाही गुरुजी. पॉकेट खर्च आपल्याला 100-50 खर्च काही वाटत नाही. तसं काही लोकांना लाख कोटी रुपये खिशातून गेले म्हणजे आपल्या 50 रुपयासारखे धनकवडी लोक आहेत ते, मनकवडी नाही. आणि बरं जाऊ द्या परमात्म्याला हे कशाचीच गरज नाही. जयाने घातली मुक्तीची गवांडी मिळाली मांदी वैष्णवाची. एवढा परमात्मा एवढे संत श्रीमंत आहेत ना, काय तुमच्या पुढे भीक मागणार आहेत का? नाही महाराज. म्हणून परमात्मा उदार आहे, संत उदार आहे. आणि संत काय करतात? अहो तुमच्या प्रारब्धातून मुक्तता करतात. ही किल्ली गुरु जवळ आहे. काय काय नेमकी गुरु आहे? नाथ महाराज म्हणतात सद्गुरु नायकी कृपा माझी निज वस्तू मज दाविली मज माझे सुख मज दाविले डोला दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. ज्ञान दृष्टीचं दिव्य अंजन सद्गुरूने जर एकदा दृष्टीमध्ये टाकलं ना, ते परमात्म्याचं रूपच येऊन दृष्टीत बसलं. अवघी सृष्टी आनंदाची दिसते. याच्यापेक्षा काय आहे? किती धनवान आहे तू, किती श्रीमंत आहे, बदललं का प्रारब्ध? बदलत मला. सद्गुरूची कृपा घडे ते पांगुळ हे पर्वत. म्हणून सद्गुरूला म्हणतात की तुम्ही करा माझ्या रंकाची विनंती. मनुष्य देही ब्रह्म प्राप्ती तो देह भाव नसावा चित्ती विदेहत्वे परमार्थ गती विवेक सद्युक्ती निज पुरुषार्थ. म्हणून माणूस आला ना झाला ना त्याला मनुष्य पण यावं. पुरुष झाला ना त्यानं पुरुषार्थ करावा. तस माणसामध्ये विवेक यावा. विवेक काय? माणसं लेकराची नाव विवेक ठेवली म्हणजे तो विवेकानंद झाला का? पुन्हा विवेक असला तर आनंद होतो बर का. मग विविध दिशामध्ये जा, आनंदच आनंद. विवेक आनंद. मग विवेक असला पाहिजे. कारण माणसाला समाधान पाहिजे ना, विवेक पाहिजे. विचारा वाचून न पाहिजे समाधान बर का. म्हणून विवेक बर का. म्हणून विवेक युक्त अशा प्रकारची स्थिती असणं ही साधन चातुष्टी संपत्ती आहे. विवेक पहिलं महत्वाची गोष्ट. विवेक असला पाहिजे, विचार असला पाहिजे. बिंब स्वरूप आत्मा आणि प्रतिबिंब स्वरूप जीव याच्या संधीमध्ये जे उपाधिभूत असते ना ती बुद्धी असते. आणि बुद्धीची पृथक्करण करण्याची अंगभूत जी शक्ती आहे तिला विवेक म्हणतात. तिला काय म्हणतात? खरं काय, खोटं काय, सत्य काय, मिथ्य काय, सज्जन कोण, दुर्जन कोण, ज्ञान काय, अज्ञान काय, साधू कोण, भोंदू कोण, हे जे आहे ना कळणं याला म्हणायचं विवेक. म्हणून बर का संत कोण, असंत कोण. आता लोकांना संत असंत का कळत नाही? कारण दृष्टीच नाही ना. कबीरदास जी कहते हैं फुटो आंख विवेक लखे न संत असंत जिसके पास 10 बीस है ताको नाम बहुत. काय लोकांना कळत नाही. कारण संतांची जी वृत्ती आहे ना त्या वृत्तीमध्ये याची वृत्ती मिसळत नाही. म्हणून ते दिसत नाही. आंधळी आहेत, आंधळी. आपणाशी डोळी दृष्टी नाही.
आंधळ्याला तर सगळेच जगच आंधळ आहे ना. आंधळ्याशी जग अवघीची आंधळी. म्हणून महाराज सांगतात हे जे आहे ना ही दृष्टी. म्हणून त्या ठिकाणी पुढे होईल. बोला. नरदेहाईसे गोमटे शोधिता त्रिलोकी न भेटे आणि देहाईसे उकटे अत्यंत खोटे आन नाही. आता दुर्लभ नरदेह म्हणतायत, पण त्या देह असला ना मग नरदेह म्हणा की देह म्हणा बर का. कारण आत्म्याच्या ठिकाणी देह देही असं काहीच नाही. आत्मा आत्मी काहीच नाही बर का. पण देह आहे. देह मध्ये जर विवेक नाही, शुद्ध आचरण नाही, विचार नाही तर महाराज तरी मातेची आपुळे दगड आला पोटासी. शास्त्र म्हणून शास्त्रकार सांगतात यशान विज्ञान तपोन दानव न चप्पिशीलम न गुणी न धर्मा ते मृत्यू लोकम भूभार भूता मनुष्य रूपेन मृगाश्चरंती. नित्य दिसायला माणसं आहेत आणि ते पशुवृत्तीचे आहे. कारण दान नाही, तप नाही, धर्म नाही, विवेक नाही. कशाला देवानं तुला पाठविले चोऱ्या करायला? नाही महाराज. आणि म्हणून ते पशु आहे. बर बिना शब्दाचे पशु आहे. बिन शब्दाचं गाढव अजून म्हणतात का नाही? माणसाला बरेच जण ए कुत्र्या म्हणतात. आता बोलू नये आपण, कारण त्यांचे काही गुन्हे यांच्यात आलेले असतील म्हणूनच म्हणत असतील ना. म्हणूनच म्हणत असतील. म्हणून महाराज सांगतात म्हणून बघा मनुष्य रूपा हे देह नाशिवंत स्वरूपाचा आहे हे म्हणाय. म्हणून या देहाचं आपण चीज करून घेतलं पाहिजे. माऊली म्हणतात ना येण्याची शरीरे शरीरा येणे सरी किंब होणार चिरा पडे. या शरीरानं प्रब्रह्म आतुडलं आकळलं जात आणि ते शरीर नको त्या गोष्टीमध्ये. खरं जर पाहिलं तर शरीर नाशिवंत आहे बरं का. त्याचा उपयोग करून घ्यायचा. आंबा किती दिवस ठेवून जमत नाही बाबा. वेळेवर खावा लागतो, नाही तर ते नासून जातो. त्याचा उपयोग करून घ्यावा लागतो. ह्या शरीराचा उपयोग करून घ्यावा. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखा. आता किती वर्णन करू. वोकटे मनोनी त्यागावे तरी मोक्ष सुखा ना गवावे. गोमटे मनोनी भोगावे तयावश्य जावे अद्दपाता. हे विवेक पाहिजे. हे विषय आहे. या शरीराला मग नाशिवंत आहे. नाशिवंत देव नाशिल हा जाणारच आहे ना. मग हे ओक्त आहे ना, हे मलमूत्राचा बांध आहे ना, दुःखाचं भांडार आहे ना. हे काही असलं मग याचा त्याग करायचा का नाही. वोखटे म्हणून त्यागावे तर अवश्य जावे नरकास. बरं शरीर लय चांगलं आहे, लय चांगलं आहे म्हणून भोग घ्यायचा का नाही. मग भोग घेतला तर मग कशाला मुकावे. मोक्ष सुखासे नागवावे. मोक्ष सुख. आता हे मोक्ष सुख एक परमात्मात येते बरं का. मोक्ष सुख हे दुसरीकडे कुठंच सुख भेटत नाही. आणि हे सुख ज्याला कळालं का ते मग बाकीचं विशेष सुख बाई बापुढे ते नित्यानंदापुढे आनंद तो. म्हणून विशेष सुख त्याला आवडत नाही. मग हे मोक्ष सुख तरी असतंय काय. ये मत मग गेलंच म्हणायचं. गुंत म्हणून त्याचा भोग घेत नाही. महाराज जीवनमुक्तीचं रहस्य प्रगट होतं. आणि याच देहामध्ये विदेह मुक्ती जीवनमुक्ती याची देही याची डोळा भोगू सुखाचा सोहळा. माऊली म्हणतात मेल्यानंतर मुक्ती सगळ्यालाच आहे. नाहीतर म्हणतात मोक्ष मेल्यापाशी आपणाशी होईल आयसे जे म्हणतील ते अति मूर्ख.
मेल्यावर सगळ्यालाच मोक्ष आहे ना, पण तू विधेय मुक्ती त्याला म्हणायचं. पण जीवनमुक्ती या जी की संतांच्या नसानसामध्ये रोमागोमामध्ये महाराज संचार करते, चैतन्याची झळाळी दाखवते, ही जीवनमुक्ती आहे. जीवन मुक्ती हे जे सुख आहे, या सुखाला उपमा कशाची द्यायची? उपमा देताच येत नाही. म्हणून मोक्ष आहे ना अनिर्वचनीय आहे. गुरुजी, भक्तीचं वर्णन करता येत नाही, अनिर्वचनीय आहे. परमात्म्याचं वर्णन करता येत नाही, अनिर्वचनीय आहे. माया अनिर्वचनीय आहे, संत अनिर्वचनीय आहे. आणि म्हणून हे मोक्ष सुख. आता किती त्या सुखाची उपमा कशानं द्यावं? नाही दुसरं तर ते. खरं सांगू का, संताला उपमा द्यायची म्हणजे तुम्हाला आम्हाला समजूत घालायची, संताला दाखवायचंय संत असे असतात. खरं तर संत त्याच्या पुढे असतात. आता संतला परिसाची उपमा दिली, परीस लागू पडतं का संताला उपमा द्यायला? कारण परीस हा लोखंडाचं सोनं करतं, पण मग खापराला सोनं करतं का? बरं जाऊ द्या. दुसरी गोष्ट, परीस लोखंडाला सोनं करतं, पण परीस लोखंडाला परीस करतं का? नाही. आपणा सारखी करती तात्काळ ही संत आहे. नाही. म्हणून कबीरदास जी कहते, पार सावर गुरुदेव पडो अंतरुचा, वो लोहा कंचन करे, वो करे आप समान. आपल्यासारखं करावं कोणालाच वाटत नाही या विश्वामध्ये. संत सोडून बाबा आणि माय बापू सोडून कोणालाच वाटत नाही. सगळ्या खुर्च्या रेस चालू आहे. खुर्चीसाठी नाना तऱ्हेचे कटकारस्थान केले जातात. सगळ्या पॉलिसी आहेत महाराज. आणि म्हणून फक्त परमात्मा आणि संत आहे तुम्हाला अशी खुर्ची द्यायला प्रत्येकाला तयार आहे. प्रत्येकाला खुर्ची या म्हणतात, यारे यारे लहान आणि करा साधना आयुष्याच्या साधने सच्चिदानंद. प्रत्येक मनुष्य संत होऊ शकतो, प्रत्येक माणूस देव होऊ शकतो. परिका चित्ती न धरली, पण चित्तामध्येच मनातच धरत नाही, घोडते तो पेंड खात. म्हणून महाराज सांगतात बरं का, हे संतांचा महिमा आहे. बोलत असं थोडं लांब आणि मग चला पुढचा मध्ये सोडून पुढे घेऊ. हे भोगवे ना त्यागवे, निज पुरुषार्थ लागवे, भगवत मार्गी लावावे, तरीच पावावे परमार्थ सुख. मग करावं काय माणसानं? बालकांड म्हणजे लहान कांड नाही बरं का. बालकांड म्हणजे ज्ञानकांड आहे. आणि जसं हनुमंताचा सीतेचा शोध हा रामायणाचा गाभा आहे बर का, तसं हे 11वा अध्याय आत्मा आहे. आणि सांगू का, मग मला काय एवढं कळत नाही, 313 वय आहे. 3 3 7 गाडीचे नंबर असारखं मी उघड बसून जोडलं. 3 3 6 आणि 1 7 7 कांड. तुम्ही एक व्हॉट्सअपवर चलिलं किंवा 7 7 काय, मग मला इथं 3 3 6 आणि 1 7 313 वयातलं हे एक माझ्या ध्यानात आलं बरं का. 7 कांड आणि यांची बेरीज केली की 7. काय नातांची काय असेल असेल की स्वरूपाचं. आणि म्हणून विषय काय होता आपलं, हे शरीर आहे, त्यागू नये भोगू नये. भगवत मार्ग मध्यभागी निज पुरुषार्थ बर का, भगवन मार्गाला लावा. मधला मार्ग काय, भागवत मार्ग, भागवत धर्म भगवन नामामध्ये लावावा. म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे जरा उदास व्हा म्हणतात का, कारण हे असं केलं तरच गोमटेत होईल.
गोमटे ते करा माझे भार भार ओझे. ओझे. त्यानं गोमट खरं होईल. नाही तर धन आहे का? धन बी असंच आहे बा, चांगलं बी नाही आणि वाईट बी नाही. हो. बरं का? म्हणून ते नाथ महाराज सांगा, हे दाने त्यागिता गोमटे लोभिया नरकात लोटे. दाने आयसी पोखटे आणि गोमटे आण नाही. तसं शरीर उत्तम, शरीर साधले प्रब्रह्म. वा. शरीर निधीचाही निध. शरीरा होय साध्य केले, शरीर साधले. हे अधिकारी शरीर म्हणून खरी संपत्ती शरीर आहे. वा. जेवढं काय बोलू तुम्ही परमार्थ करा, किंवा व्यवहारातलं काम करा, तुम्हाला कोणतंही धन मिळवा. हा, कौटिल्याच्या अर्थशास्त्रातलं मिळवा का माऊलीच्या धर्मकीर्तनातलं मिळवा. धन आहे ना, अहो तुम्ही आसुरी संपत्ती मिळवा, दैवी संपत्ती मिळवा. शरीर खर्च करावं लागतं. शरीर खर्च करावं लागतं. खर्च केल्याशिवाय मिळत नाही, म्हणून फार जपून वापरावं. ह्याचा मध्यभाग करावा लागतो. आणि मग हे भगवत चिंतनाला, भगवत मार्गाला मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. त्या मार्गानं चालत जावं. बस या शरीराचा, या मनुष्य देहाचा बेडा पार होतो, भाग्य उदयाला. ऐके बाप्पा रघुनाथा, या युक्तीच्या पुरुषार्था साधोनिया परमार्था. उपाय अन्यथा असे ना. म्हणून परमार्थ साधायचा आहे ना, दुसरा उपाय नाही. साधायचा म्हणजे काय? साधन सिद्धीला न्यायचे ना, साध्य प्राप्त करून घ्यायचे ना. परमार्थासारखं काही नाही. परमार्थ महाधन. परमार्थ महाधन जोडी देवाची चरण. होय. पावया जतन हे उपाय लाभाचे. मग काय भगवान मार्ग आहे? देह समर्पित देवा. वा वा. भार काहीच नाही द्यावा. तुका म्हणे व्हावा अवघा माझा आनंद. आनंद घ्यायचा ना, म्हणून समर्पण पाहिजे. कोणालाही समर्पण, संसाराला समर्पण करून काय समर्पण करणार आहे तू? कसं मरत आहेच म्हणजे आता 4 महिन्यात 6 महिन्यात. बाबाला कशाला दवाखान्यात न्यायचं? डॉक्टर गेले गेले 5 लाख रुपये म्हणते. माय माये माये आहे का नाही? मी म्हणाले खरं. माय म्हणते खरं आहे बाबा, जर अंत करणार कोणी नाही महाराज. काय नाही, आपली ठेव काही नाही, समस्या ठरलेला आहे आपली. म्हणून हे देह आहे ना, काय नाही किती सजवा नटवा, हे समस्यालाची ठेव आहे. आपले लेकर कितीही सुंदर असू द्यावा, पोरगा ही सुनाची ठेव आहे. होय. आपली मुलगी कन्या कितीही सुंदर, काय गुणवान असू द्या, जवयाची ठेव आहे. होय. इथे मनुष्याची काय आहे. म्हणून ते भगवान शंकर गाव सोडून राहायची समस्या ना. काय क्षेत्राचा अभिमान, या देहाचा अभिमान काय नाही. कधी आपल्याला एकल्याला जायचं, मग आपली जाऊन जागा धरावी. येण्याची क्षेत्राभिमानी राज्य त्याची देशा. गुंथी जाणून समस्याने वास केला. कोण आहे शंकर? वैष्णव आहे. वैष्णव ह्याचा खरा आहे मूळ. आता जे वैष्णव आहेत ना, वैष्णवा घरी सर्व काळ सदा तू वैष्णव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. काय महादेवाची भक्ती आहे. महादेवाचं नाव काढलं ना, त्याच्या भक्तीचं वर्णन करावं वाटतं. काही कोणी म्हणता विषय इकडे जाऊ की तिकडे जाऊ, काय करू आता. एकदा रामाचं नाव घेतलं ना, कसली दशा व्हायची. भगवान शंकराची दशा काय व्हायची. राम राम युग्माक्षर वाचे शेता एक बा, सर्वांगी अमृताचा पूर वेगवत्तर चालला. अंगातून अमृत वाहू लागत. राम राम एकदा म्हटल्यानंतर काय तपाचं सामर्थ्य असेल, काय निष्ठा असेल, काय चित्ताची द्रवित अवस्था असेल.
काय अंतकरणाची भाव सागरता आहे, काय विराट अंतकरण आहे, कसली ती भक्ती असेल बाबा. आणि म्हणून महाराज सांगतात की परमात्मा हृदय आहे. आणि या ठिकाणी कशा स्वरूपाने वर्णन करतात ते पुढच्या वेळी घ्या. एक वही घेऊ पुन्हा मग हे होईल. किती वेळ आहे ते? 70 होत्यात. एक वही घेऊ. मनोरथ नानावृत्ते या नाव वासना सरिता म्हणती, ये माझी बुडाले नेनो कीती बळीते तर ते निज पुरुषार्थ. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मनुष्य देह प्राप्त झाला आणि मनाने काहूर मानलं, वासनेनं थैमान माजलं आणि कल्पना विलासात मनुष्य राहून लागला. कल्पनेचा वारा अहंकाराचा वारा राजसा आणि हे कधी जीवाला सुखी राहू देत नाही. पण माणसानं मनावर कधी नजर टाकली नाही. नाचू देईल तसं नाचू देईल. मनाला कधी कह्यात ठेवलं नाही. मनाला शिकवावं लागतं, फार शिकवावं लागतं. कधी कधी प्रेमाने शिकवावं लागतं, कधी कधी रागावून सांगता, अरे मना हे प्रेमानं शोक करीशी किती वाया धनसंपत्ती. हे प्रेमान आहे का? आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती. कधी कधी मनाचे कान पिळावे लागतात. कधी कधी प्रेमानं सांगणार, आहे प्रेमाना तुझ्या अंतरीची आखुना पंढरीचा राणा मना माझी स्मरण. आणि वासना आहे ना, ही बीज आहे दुःखाचं. दुःखाचं बीज वासना आहे. आणि वासनेतून पुन्हा शरीर होते, पुन्हा जन्म होतो. वासनेतून जन्म होतो ना. म्हणून वासना हे दुःखाचं बीज आहे. निर्वासना हे सुखाचं बीज आहे. म्हणून वासना निमाली समूळ ज्याची, तुकोबाराय म्हणता ब्रह्मरस गोडी तयासी पावली. म्हणजे वासनेचे बीज जळून जावं लागतं. मग बीज जाळवणी केली लाही, एकदा लाही केली ना मग ते उगवत नाही. पुन्हा उगवायचा विषय नाही, पुन्हा त्याला फळं येणार नाही. आणि मग मृत्यू लोकात येणं बिणं कोण जाणं काय नाही. तर इथं काही मजा आहे का हो? हे सगळं मनाचे खेळ आहे, ती वासनेचे खेळ आहेत. मग काय मृत्यू लोकांमध्ये दुःख जे कसं आहे, शरीरानं आहे. शरीरात आणि मन त्याच्या संगतीमध्ये इंद्रिय आहे महाराज. आणि त्या मनांचा एवढा खेळ आहे. त्याला पाटील म्हणतात गावचा, त्या गावचा सत्ता त्याने पाटील. आणि म्हणून मृत्यू लोकी सुखाची कान ऐकी जेल कोणाची काय ना कैसी सुखणी जाण हे सगळं आहे. हे सगळं जे आहे ना हे मनानं आहे. कारण वासनेच्या संघामध्ये मनुष्याला आत्यंतिक दुःखाची प्राप्ती होते. आणि माणसाची जर इच्छा असते सुखाची प्राप्ती, माणूस घालमेलून जातो, गुदमरून गेलेला आहे. सुखाचा शोध घेतो,